नमस्कार. मी ऋषिकेश पांडुरंग बापट, चिपळूण इथे राहतो, रत्नागिरी जिल्ह्यात, कोकणात. मी हॉटेल आणि लॉजिंग या व्यवसायात आहे. आमचं वडिलोपार्जित व्यवसाय हा. आमचं स्वागत हॉटेल व लॉज या नावाने व्यवसाय चिपळूण येथे आहे. चिपळूणला मध्यवर्ती एस टी बस स्थानक जे आहे त्याच्या शेजारी आमचं हॉटेल आणि लॉजिंगचा व्यवसाय आहे. 1974 साली आमचं हॉटेल चालू झालं, जे माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दोघांनी मिळून चालू केली. त्यानंतर पुढे 1984 साली लॉजिंग या व्यवसायाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली आणि त्यानंतर आता पुढल्या 6 महिन्यात आम्ही एक छोटेखानी हॉल तयार करतोय, स्वागत हॉल या नावानं. ते नवीन व्यवसायात आम्ही पदार्पण करतोय. हा व्यवसाय पर्यटनाशी अवलंबून आहे, लोकांना सर्व्हिस देणं या संदर्भात हा व्यवसाय अवलंबून आहे. मी या व्यवसायात माझं शिक्षण झाल्यावर मी ग्रॅज्युएशन केलं, B.Com केलं, B.Com नंतर M.Com केलं. M.Com नंतर पुढे शिकण्याची इच्छा होती, परंतु व्यवसाय असल्यामुळे मी या व्यवसायात वळलो. मी साधारणतः ह्या व्यवसायात गेले 14 वर्ष ह्या व्यवसायात आहे. B.Com नंतर साधारण मी या व्यवसायात पूर्णपणे आलो आणि साधारण 10वीत असल्यापासून घरचा व्यवसाय असल्यामुळे त्या व्यवसायात मी इन्व्हॉल्व होतोच. पण पूर्ण 2010 सालात मी पूर्णपणे या व्यवसायात आलो. हा व्यवसायात नवीन ज्याला कोणाला यायची इच्छा आहे त्यांना येण्यासाठी नक्की हा व्यवसाय उत्तम आहे. फक्त आताच्या काळानुसार तो व्यवसाय केला पाहिजे आणि माणसांची येणारी चणचण हा मुख्य या व्यवसायातली समस्या आहे. हॉटेल व्यवसायात वस्तूची, पदार्थाचा दर्जा, चव आणि तुम्ही त्याची गुणवत्ता हे फार महत्त्वाचं असतं. आज आम्ही 74 सालापासून 52 वर्ष अभिमानाने या व्यवसायात आहोत. किंवा आमची रिपीटेड कस्टमर आमच्याकडे आहेत किंवा फार जुने कस्टमर आहेत. म्हणजे काही कस्टमर तर 3 पिढ्यांना आमच्या ओळखणार आहेत. माझे आजोबा, मी, बाबा आणि मी असे 3 पिढ्या येणारे कस्टमर आहेत. याला कारण म्हणजे आमच्या ज्या असलेल्या रेसिपी, अशा काही फार मोठ्या सिक्रेट रेसिपी वगैरे जे हल्ली फूड ब्लॉगर सांगतात लोक, असं सिक्रेट रेसिपी काही नसतात. चांगल्या दर्जाच्या प्रमाणात तुम्ही वस्तू वापरल्या तर त्यापासून दर्जा वस्तूचा तयार होतो. जसं आमचा आता पेढा आहे, काही त्यात फार मोठे इन्ग्रेडियंट्स काही नाहीत. खवा, साखर, जायफळ ह्या 3 वस्तू आहेत, परंतु त्या प्रमाणात किती वापरायच्या, कसं करायचं आणि त्याचा 3ही वस्तूंचा दर्जा ह्याच्यावरती त्या वस्तूची क्वालिटी ठरते. आज आम्ही ती राखलेली आहे. किंवा आमच्या पाठच्या पिढीने माझ्या वडिलांनी मला सांगितलं की ह्या वस्तूंच्या दर्जात कमी जास्त करू नको. किंवा लॉजिंग या व्यवसायात सर्व्हिस ही फार महत्त्वाची असते. लॉजिंगला माणूस आला की फक्त त्याचे 2 शब्द गोड बोलणं एवढंच त्याला पुरेसं असतं. मग तुम्ही कुठनं आलात, काय आलात, कुठे जाताय, कशासाठी येणार, किती दिवस राहणार, हे गोड शब्दात त्याला विचारून त्याची माहितीच काही नसतं. हे थोडक्यात का तर तो माझ्या लॉजिंगला राहतोय, हा बा कुठनं आलाय, ह्याच्यासाठीची माहिती आम्ही काढत असतो. पण ती गोड शब्दात बोलून त्याच्याशी त्याला सर्व्हिस देणं, वेळच्या वेळी त्याला रूम सर्व्हिस देणं किंवा त्याला पाणी बिणी बारीक सारी गोष्टी लागत असतात. लॉजिंग व्यवसायातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक येतो, लॉजिंगच्या ग्राहकाची पहिली मागणी गरम पाणी आंघोळीसाठी, तेच व्यवस्थित पुरवणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हे मी कोणासाठी सांगतो, नवीन ज्यांना ह्या व्यवसायात यायचं आहे त्यांच्यासाठी मी हे थोडक्यात सांगतोय. तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस द्यायला लागतात. किंवा त्यांना रूम सर्व्हिसमध्ये खाणं, चहा, पाणी हे वेळच्या वेळेस पोचणं हे सगळं महत्त्वाचं आहे. तुमच्या लॉजिंगच्या रूमच्या बेडशीट्स किंवा क्लिनिंग याच्याकडे फार महत्त्व आहे, कारण ते लक्ष पुरवावं लागतं स्वतः आम्हाला. त्यामुळे आज आम्ही ह्या व्यवसायात आहोत. यशस्वी असं म्हणणार नाही, ते मी म्हणून उपयोग नाही, ते लोकांनी म्हटलं पाहिजे की यशस्वी आहे म्हणून. आता एकाने नवीन मी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही 6 महिन्यात नवीन एक हॉल छोटेखानी तयार करतोय, जिथे लग्न वगैरे असं मोठे समारंभ नाही होऊ शकत, पण वाढदिवस किंवा बारसं, छोटेखानी घरगुती कार्यक्रम जे असतात त्यासाठी आम्ही आता हॉल तयार करतोय. तर त्याला पण आमच्या याला आवर्जून लोकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. आणि या व्यवसायात जास्तीत जास्त बापट लोकांनी यावं, त्यांना कुठल्याही प्रकारच्या लागणाऱ्या मार्गदर्शनाची तयारी माझी आहे. किंवा आज मी एकटा ह्या व्यवसायात नाही, आमची 3 हॉटेल्स आहेत, माझे काका, माझे भाऊ वगैरे पण ह्याच व्यवसायात आहेत. आम्ही कोणी तुम्हाला या व्यवसायात मार्गदर्शन करण्याची आमची तयारी आहे. ज्यांना यायचं आहे त्यांनी जरूर या व्यवसायात उतरावं. आणि सगळ्यात शेवटी आता महत्त्वाचं म्हणजे बापट विश्व या चॅनलला यूट्यूबवर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.